लग्न म्हटलं की सगळ्यात आधी आला तो आहेर. इथे आहेराचं काम चालू होतं तोपर्यंत आम्ही तिघांनी मस्त असा एक फॅमिली व्हिडिओ काढून घेतला. आपलेकीचा व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही गेलो आत तिकडं. मेकअप करून सगळ्यांनी फोटोज व्हिडिओज काढून घेतले. तोपर्यंत नवरा नवरी निघाले घराच्या बाहेर. मग काय नवरा नवरी गाडीत आणि आम्ही चालू उन्हातानाचं चालत. चिमणीला दिलं नवर देवाच्या मांडीवर गाडीत आणि आम्ही चालू मग नाचायला. आणि हे बघा आमचे मामाश्री जाम खुश होते लग्नाच्या दिवशी. सगळे नाचायला लागलेले बघून माझ्या पायात पण यायला लागल्या मुंग्या. मग काय मी गेले मुंग्या मोकळ्या करायला. उग येड्यागत नाचू नाचू आम्ही पोहोचलो फायनली कार्यालयात. इथे पप्पाचं काम चालू होतं लेकीचा मेकअप नीट करायचं. आणि चिमणीच्या आजीला असं वाटत होतं की चिमणीच्या पप्पाची मम्मीच आल्या माझ्या पोटी. ती अशी बघत होती ना चिमणीला की असो. इथे आमच्या नवरीबाईंनी तर रॉयल एंट्री मारली होती एकदम. इथे सगळं लग्न पार पडल्यानंतर हार वगैरे घालायचं काम चालू झालं. आता बौद्ध धर्मीय लग्न ना मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून बघितलं होतं. आणि माझ्या भावाला तर लग्न झाल्याची किती खुशी झाल्या बघा बरं. कळल त्याला पण वेट अँड वॉच. इथे तर चिमणी झोपूनच गेली होती. सगळ्यांनी नवरा नवरी सोबत फोटो काढून घेतले. नंतर संध्याकाळी ना वरातीसाठी मस्त डीजे मागवला होता. मग काय फायनली नाच गाणं करत सगळेजण पोहोचले एकदाचे घरी. शुभमंगल सावधान.